म्हणजे दुर्गेश्वर किल्ला म्हटलं गेलं बघा. ज्या एंट्री केली गेटमधून, या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. मी तर तुम्हाला पालखी म्हणलो. पालखी म्हणजे काय माहितीये का? महाराजांच्या काळामध्ये पालखी. पण त्या पालखीला आज दर्जा कोणता मानतो माहितीये का आपण? एखाद्या मंत्र्याची लाल दिव्याची गाडी, ती त्या काळची शिवरायांची पालखी म्हटलं गेलं बघा. पालखी दरवाजा लागून अखंड भिंत बघायला भेटते. अखंड. या अखंड भिंतीच्या आतमध्ये एकूण 6 मोल आहेत. यांना काय म्हटलं गेलं माहितीये काय? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी वसाचा भाग म्हटलं गेलेला याला. आता प्रश्न निर्माण होतो, रायगड किल्ल्यावर जर 6 मोल आम्ही पाहिले, रायगड किल्ला महाराजांना 6 महल होते म्हणजे 6 राण्या होत्या. मग राजाला काय आणखी राण्या होत्या काय? माहितीये का आपल्या राजांना राण्या किती होत्या? छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या होत्या 8. अरे शंका निर्माण झाली की नाही? आजच्या कलियुगामध्ये आम्हाला एक संभाळता नको म्हणून होते. महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण काय होतं? शिवरायांनी 8 केले होते, अफजल खानने 64 बॅगा केल्या होत्या. 43 पोराचा बाप होता. 43 पोराचा. किती छोटं कुटुंब होतं, किती सुखी कुटुंब होतं. एकाही बायकोवरती विश्वास ठेवला नाही रे. सगळ्या बायकांना जो महाराजांना निघाला मारण्यासाठी, तेव्हा सगळ्या बायकांना एका विहिरीमध्ये लटकून दिल्या. त्या विहिरीचं नाव आहे खुनबावडी विहीर. पण आपल्या राजाने 8 राण्या केल्या होत्या, आवडीनुसार केल्या नव्हत्या. तर एक स्वराज्य मोठं होईल म्हणून. कारण की महाराजांच्या सोबत मुठभर मावळे आणि समोर मनभर आहे. जर आपल्याला मनभर स्वराज्य करायचं असेल, स्वराज्य 8 पटीने वाढवायचं असेल, तर महाराजांनी नामवंत सदरांच्या मुलीशी लग्न केलं. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंगळे, शिर्के, पालकर, विचारे आणि गायकवाड अशा नामवंत सदरांच्या मुलीशी लग्न केलं. सही सोयरा, काशी पुतळा, लक्ष्मी गुणवंता, सकवारबाई आणि महाराजांची पटराणी सईबाई. आज आम्हाला शंका निर्माण होते, रायगड किल्ल्यावर 6 मुलं आहेत, महाराजांना राण्या 8 आहेत. मग महाराजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? अहो शिवरायांची पटराणी सईबाई. दुर्दैवाने आपल्या संभाजी महाराज 1.5 ते 2 वर्ष असताना सईबाईंचं निधन झालं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरती. मग संभाजी महाराजांना पालन पोषण कोणी केलं? तर आपल्या राजमाता जिजाऊ साहेबांनी. कारण की आपल्या मुलाला, स्वतःच्या मुलाला 50% संस्कार दिले, पण नातूला दिले ते 100%. वाघाला भांडण्यासारखा एक संभाजी महाराज तयार करून दिला. राजमाता करून ठेवला होता. आणि एक राणी रायगडाच्या पायथ्याला राजमाता उतरत्या वयामुळे, ए दादा खाली उतरा प्लीज, खाली उतरा तुम्ही पहिले. राजमाता गडाच्या पायथ्याला राहत होत्या. आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी रायगडाच्या पायथ्याला राहत होती. त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई. हे 6 मल, एक पाहिलं तरी शेम आणि 6 पाहिले तरी शेम. आतमध्ये हॉल, बेडरूम, साईडला विंडो आणि साईडला एक इंडियन टॉयलेट आजही आपल्याला बघायला भेटतं. अहो इंडियन टॉयलेटचा शोध किती वर्षापासून बघतोय आपण? 400 वर्षापासून बघतोय. रायगड किल्ल्यावरती इंडियनचा शोध हा 400 वर्ष रायगड किल्ला बघायला भेटलेला आहे. ते तुम्हाला रूम परतीच्या मार्गाने परत बघायचे. प्रत्येक मलासमोर असे काही चबुतरे बघायला भेटत आहेत. याला म्हटलं गेलेलं आहे दास आणि दाशींची घरं. प्रत्येक राणीला एक दाशी होती. राणीला काम लागलं, राणीने आवाज दिला, छोटं मोठं काम झालं, विश्रांती करायची, समोर येऊन दाशीवरती आपल्या घरामध्ये बसायची. कारण की स्वराज्याला कधी फितुरी चालत नव्हती म्हटलं गेलं बघा. आता आपण पुढे मंत्रिमंडळ बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.